Hello students, welcome to this class of the physics. आता आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम बघूया. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. तर अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ काय बघा, फोर्स इज इक्वल टू डीपी बाय डीटी. फोर्स इज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ओके, आता फोर्स जर झिरो असेल तर डीपी बाय डीटी देखील झिरो येणार ना. आणि डीपी बाय डीटी झिरो म्हणजे काय होणार आहे, चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू झिरो. डीपी बाय डीटी झिरो म्हणजे काय येणार आहे, चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू झिरो असणार आहे. ओके, सो देअरफॉर हिअर व्हॉट विल हॅपन, डीपी इज इक्वल टू झिरो. बघा पुन्हा एकदा, एफ इज इक्वल टू डीपी बाय डीटी. एफ इज इक्वल टू डीपी बाय डीटी. अँड इफ एफ इज इक्वल टू झिरो, डीपी डीटी आरएचएस ला घेतला तर डीटी इंटू झिरो म्हणजे झिरोच येणार आहे. सो डीपी इज इक्वल टू झिरो. डीपी म्हणजे चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू झिरो. आणि चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू झिरो म्हणजे काय होणार इथं, मोमेंटम इज गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट. ओके, म्हणजे जर एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसेल तर काय असतं, मोमेंटम चेंज होत नाही. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम कुठल्या लॉ वर बेस्ड आहे असं एमसीक्यू विचारलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे, न्यूटन्स थर्ड लॉ. ओके, इट इज बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम इज बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ. वन मोर थिंग इज दॅट इट इज फंडामेंटल लॉ ऑफ द नेचर अँड देर इज नो एक्सेप्शन टू दिस लॉ. म्हणजे हा जो आहे तो फंडामेंटल लॉ आहे. एखाद्या वेळी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इनव्हॅलिड होईल, लक्षात घ्या, परंतु लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम कधीही इनव्हॅलिड होत नाही. इट इज अ फंडामेंटल लॉ अँड देर इज नो एक्सेप्शन फॉर दिस. अँड दिस लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम इज व्हॅलिड फॉर ओनली लिनियर मोशन. म्हणजे लिनियर मोशन मध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम असतं, तसं रोटेशनल मोशन मध्ये काय असणार आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम असणार आहे. ओके, आता आपण काय म्हणलं, फोर्स इज इक्वल टू झिरो. फोर्स म्हणजे कुठला फोर्स, एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू झिरो. एक्सटर्नल फोर्स झिरो असेल तर काय होतं, लिनियर मोमेंटम काय राहतं, कॉन्स्टंट राहतं किंवा चेंज इन मोमेंटम होत नाही, लक्षात घ्या. ओके, चेंज इन मोमेंटम कोणाचं होत नाही तर सिस्टमचं होत नाही, परंतु त्याच्यामधले त्या सिस्टम मधले नंबर ऑफ पार्टिकल जे आहेत त्यांचं मात्र चेंज इन मोमेंटम होऊ शकतं. ओके, सो इंटरनल फोर्सेस, लक्षात घ्या, internal forces cannot change the total momentum of the system. Internal forces, okay, cannot change. Internal forces cannot change the total momentum of the system. Okay, this is one more sentence. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचे आपण जर ऍप्लिकेशन्स बघायला गेलो तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन आहे रिकॉइल ऑफ द गन. आता रिकॉइल ऑफ गनशी रिलेटेड काय काय पॉइंट्स आहेत बघा, इम्पॉर्टंट पॉइंट. पहिली गोष्ट म्हणजे रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ दी गन. रिकॉइल व्हेलॉसिटी, ओके, रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ द गन. रिकॉइल व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं माहिती आहे ना, ज्यावेळी एखाद्या गन मधून आपण बुलेट फायर करतो त्यावेळी बुलेट फॉरवर्ड डायरेक्शन जाते आणि बुलेट ज्यावेळी फॉरवर्ड डायरेक्शन जाते त्यावेळी गन काय होते, बॅकवर्ड डायरेक्शन मूव्ह करते. आणि गनचं बॅकवर्ड डायरेक्शन जे मुवमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण, रिकॉइल ऑफ गन असं म्हणतो. तर रिकॉइल ऑफ गनचा फॉर्म्युला असतो स्मॉल एम बाय कॅपिटल एम इंटू व्हेलॉसिटी ऑफ द बुलेट. लक्षात घ्या, म्हणजे स्मॉल एम म्हणजे बुलेटची व्हेलॉसिटी, कॅपिटल एम म्हणजे गनची व्हेलॉसिटी. ओके, स्मॉल एम बाय कॅपिटल एम इंटू व्हेलॉसिटी ऑफ बुलेट इज इक्वल टू रिकॉइल व्हेलॉसिटी असणार आहे. आता याच्यामध्ये असा क्वेश्चन विचारला की व्हॉट इज द रेशो ऑफ मोमेंटम ऑफ गन टू द मोमेंटम ऑफ बुलेट. म्हणजे बघा, इथं समजा असं सांगितलं की मास ऑफ बुलेट आहे 5 ग्रॅम आणि मास ऑफ गन आहे सपोज 5 किलोग्रॅम, 5 kg. तर मोमेंटमचा रेशो काय येणार आहे असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मोमेंटम हे मासवर डिपेंडंट तिथे नसणार आहे, दोघांचं मोमेंटम एक्झॅक्टली काय असणार आहे तेवढंच असणार आहे. सो देअरफॉर P1 बाय P2 इज ऑलवेज इक्वल टू काय येणार आहे, 1 येणार आहे. त्याचबरोबर आता हे सगळे रेशो जे आहेत म्हणजे रिकॉइल ऑफ गनशी रिलेटेड हे सगळे रेशो तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, हे एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके, पहिली गोष्ट रिकॉइल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला एम बाय एम इंटू व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. त्याच्यानंतर मोमेंटमचा रेशो दॅट इज P1 बाय P2 इज ऑलवेज इक्वल टू 1 असतं. त्याच्यानंतर व्हेलॉसिटीचा रेशो बघा, V1 बाय V2 इज इक्वल टू M2 बाय M1 म्हणजे व्हेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास. त्याच पद्धतीने कायनेटिक एनर्जीचा रेशो जर विचारला तर तो रेशो देखील काय येणार आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास येणार आहे. K1 बाय K2 इज इक्वल टू M2 बाय M1 येणार आहे. म्हणजे एक्झाम्पल असं सिंपल एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. सपोज बुलेटचा मास आहे 5 ग्रॅम आणि गनचा मास आहे 5 किलोग्राम. तर व्हेलॉसिटीचा रेशो काय येणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ बुलेट टू व्हेलॉसिटी ऑफ गन हा रेशो काय येणार आहे, तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास ना. तर बुलेटचं मास इथं ठेवावं लागेल 1 ग्रॅम आणि गनचं मास काय येणार आहे, 5 ग्रॅम आणि गनचं मास येणार आहे 5
kg मीन्स 5000 ग्रॅम. तर रेशो येणार आहे 1000:1 हा रेशो येणार आहे. ओके, 1000:1 हा रेशो इथे येईल. लक्षात येतंय? सिमिलरली कायनेटिक एनर्जीचा रेशो विचारला तरी आन्सर तेच येणार आहे. दॅट इज 1000:1. म्हणजे थोडक्यात इथं मोमेंटम दोघांचं सेम असतं. म्हणजे जेवढं गनचं मोमेंटम असणार तेवढं बुलेटचं मोमेंटम असणार. परंतु व्हेलॉसिटीचा विचार केला तर गनची व्हेलॉसिटी कमी असते आणि बुलेटची व्हेलॉसिटी जास्त असते. सिमिलरली कायनेटिक एनर्जीचा विचार केला तर गनची कायनेटिक एनर्जी कमी असते, बुलेटची कायनेटिक एनर्जी जास्त असते. वन मोर थिंग इज द टोटल एनर्जी ऑफ द फायरिंग. फायरिंगची टोटल एनर्जी. ओके, टोटल एनर्जी ऑफ फायरिंग इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी ऑफ द बुलेट प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ गन. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हा पाठ पाहिजे, दॅट इज p²/2m असतो. जसा कायनेटिक एनर्जीचा हाफ m v² हा फॉर्म्युला आहे, तसा मोमेंटमच्या स्वरूपात आहे p²/2m. ओके, सो टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ गन प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ द बुलेट येणार आहे. म्हणजे पी आणि दोघांचं मोमेंटम तेवढंच असतं ना, म्हणून हा मोमेंटमच्या स्वरूपात फॉर्म्युला एक्सप्रेस केलेला आहे. तर बुलेटचं मोमेंटम असणार आहे p²/2m1 आणि गनचं असणार आहे p²/2m2. p²/2 जर कॉमन काढलं तर m1 + m2 / m1m2. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ फायरिंग. काही क्वेश्चन मध्ये ही टोटल कायनेटिक एनर्जी देखील काढावी लागते. त्याच्यामुळं टोटल कायनेटिक एनर्जी काढताना हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mv² वापरायचा नसून p²/2m हा फॉर्म्युला वापरायचा आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. आता काही क्वेश्चन मध्ये व्हेलॉसिटी ऑफ बुलेट म्हणण्याऐवजी मजल व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. ओके, मजल व्हेलॉसिटी म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू गन असतं ते. त्याला मजल व्हेलॉसिटी म्हणजे ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे. मजल व्हेलॉसिटी म्हणजे काय? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे. कुणाची व्हेलॉसिटी? बुलेटची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू गन आहे. ठीक आहे. तर रिकॉइल व्हेलॉसिटी इन टर्म्स ऑफ मजल व्हेलॉसिटी काय येणार बघा? स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल M प्लस स्मॉल m इंटू व्हेलॉसिटी ऑफ द बुलेट येणार आहे. दॅट इज मजल व्हेलॉसिटी, सॉरी व्हेलॉसिटी ऑफ बुलेट नव्हे, मजल व्हेलॉसिटी. ठीक आहे. म्हणजे रिकॉइल व्हेलॉसिटीचे दोन फॉर्म्युले आहेत बघा, स्मॉल m बाय कॅपिटल M इंटू व्हेलॉसिटी ऑफ बुलेट हा पहिला फॉर्म्युला होता जर बुलेटची व्हेलॉसिटी दिलेली असेल तर. बुलेटची व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड असेल तर. आणि जर व्हेलॉसिटी ऑफ बुलेट विथ रिस्पेक्ट टू गन दिलेला असेल किंवा क्वेश्चन मध्ये मझल व्हेलॉसिटी दिलेला असेल, ओके, मझल व्हेलॉसिटी असा स्पेसिफिक वर्ड असेल तर फॉर्म्युला काय होतो? स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल M प्लस स्मॉल m. ओके, इंटू काय येणार आहे? दॅट इज मझल व्हेलॉसिटी. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट रिलेटेड टू द फायरिंग ऑफ दी गन. सो फायरिंग ऑफ गनचे एवढे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहिले पाहिजेत. नेक्स्ट आहे फायरिंग ऑफ द कॅनन. कॅनन म्हणजे तोफ. तोफेच्या साहाय्याने फायरिंग जर केलं तर इतर रिकॉइल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येतो? तर बघा, सपोज ही तोफ जी आहे ती हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि विथ हॉरिझॉन्टल थीटा अँगल मध्ये काय केलेलं आहे? त्यानं शेल फायर केलाय. शेल म्हणजे त्याच्यामधली बुलेट फायर केलेली आहे. अँड वन्स अगेन हिअर इफ मजल व्हेलॉसिटी इज गिवन, मजल व्हेलॉसिटी ऑर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज गिवन, तर ज्यावेळी आपण हा शेल फायर करणार त्यावेळी हा टँक काय होतो किंवा कॅनन जो आहे तो काय होतो? पाठीमागे सरकतो. ठीक आहे. तर किती व्हेलॉसिटीनं पाठीमागे सरकणार? तर रिकॉइल व्हेलॉसिटी इज वन्स अगेन फॉर्म्युला m डिवायडेड बाय m प्लस m इंटू φr ऐवजी फक्त काय केलंय? φr cos θ. हे φr म्हणजे आहे मजल व्हेलॉसिटी, लक्षात घ्या. म्हणजे मजल व्हेलॉसिटी ऐवजी शेलची व्हेलॉसिटी डायरेक्टली म्हटलेलं असेल, बाहेर पडणाऱ्या शेलची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड दिलेला असेल तर फक्त इथं m/m च फक्त येते. ओके, म्हणजे मजल हा वर्ड आला की काय करायचं? m/m प्लस m करायचं इंटू व्हेलॉसिटी ऑफ द बुलेट और मजल व्हेलॉसिटी. आणि हे थीटा अँगल मध्ये विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड थीटा अँगल मध्ये आपण प्रोजेक्ट करतोय आणि म्हणून काय होणार आहे? जस्ट φr ऐवजी φr cos θ इथं आलेलं आहे. ओके, आफ्टर दॅट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे दॅट इज एक्सप्लोजन ऑफ द बॉम्ब. बघा आता इथं बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट केस आहे दॅट इज एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब ऍट द रेस्ट. एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब ऍट द रेस्ट म्हणजे बॉम्ब सुरुवातीला एक्सप्लोड व्हायच्या अगोदर तो रेस्ट मध्ये आहे, त्याला म्हणायचं एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब ऍट रेस्ट. म्हणजे सुरुवातीला रेस्ट मध्ये होता, रेस्ट मध्ये असल्यामुळे इनिशियल लिनियर मोमेंटम 0 असणार आहे आणि एक्सप्लोजन झाल्यानंतर सुद्धा फायनल लिनियर मोमेंटम काय व्हायला पाहिजे? 0 व्हायला पाहिजे. म्हणजे p1 बार प्लस p2 बार इज इक्वल टू 0. म्हणजे इथं लक्षात काय ठेवायचं आहे? तर समजा एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब ऍट रेस्ट इंटू 2 पीसेस झालं, म्हणजे त्याचे 2 तुकडे झाले, तर 2 तुकड्यांचं मोमेंटम काय असणार आहे? सेम आणि अपोजिट डायरेक्शन असणार आहे. मॅग्निट्यूड मध्ये सेम आणि अपोजिट डायरेक्शन. त्याच्यामुळे m1 v1 इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण? m2 v2 लिहिणार आहे.
याचा सिंपल तुम्हाला क्वेश्चन जर सांगायचा म्हटला, सिंपल क्वेश्चन, ओके, सिंपल क्वेश्चन कसा येणार बघा. अ बॉम्ब इज इनिशियली ॲट द रेस्ट अँड इट एक्सप्लोड इंटू 2 पीसेस म्हटलं. बॉम्ब इज इनिशियली ॲट द रेस्ट अँड इट इज एक्सप्लोड इंटू 2 पीसेस, ओके, हॅव्हिंग रेशो ऑफ देअर मासेस 1:3. ओके, 2 पीस तयार झालेले आहेत, त्या मासचा रेशो 1:3 झालाय. तर त्याच्यामधल्या लाइटर पार्टची व्हेलॉसिटी 200 मीटर पर सेकंड असेल, तर हेवियर पार्टची व्हेलॉसिटी किती, असा क्वेश्चन असतोय. तर जस्ट m1v1 इज इक्वल टू m2v2 करायचं. आता लाइटर मास हे 1:3 म्हणजे मासेस 1 आणि 3 ऍज इट इज कन्सिडर करायचे. तर लाइटर पार्टिकलचं मास असणार आहे 1, त्याची व्हेलॉसिटी आहे 200. हेवियर पार्टिकल असणार आहे 3 आणि त्याची व्हेलॉसिटी काढायला सांगितली. ओके, सो v2 इज इक्वल टू आन्सर काय येणार आहे, दॅट इज 200/3 इज द आन्सर. ओके, 200/3 विल बी द आन्सर. त्याच्यानंतर बॉम्ब ॲट रेस्ट एक्सप्लोड इंटू 3 पीसेस असेल. 3 पीस मध्ये काय झालं, बॉम्बचं एक्सप्लोजन झालं. तर याच्यामध्ये काय होणार आहे, तर 3 पीस मध्ये एक्सप्लोजन झालं, तर याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर 3 पीस मध्ये एक्सप्लोजन झालं तर 2 पार्टिकलचं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असते, तिसऱ्या पार्टिकलचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागतं. मग आता थर्ड पार्टिकलचं मोमेंटम कसं काढणार, √p1² + p2² + 2p1p2 cos θ येणार आहे. थर्ड पार्टिकलचं लिनियर मोमेंटम लक्षात येतंय. म्हणजे बॉम्बचं 2 पार्टिकल मध्ये एक्सप्लोजन झालं तर फॉर्म्युला काय वापरायचा, m1v1 = m2v2. आणि पार्टिकलचं एखाद्या बॉम्बचं 3 पार्टिकल मध्ये, ओके, 3 पार्टिकल मध्ये जर काय झालं, एक्सप्लोजन झालं, तर काय करायचं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज p3 = √p1² + p2² + 2p1p2 cos θ. ठीक आहे. म्हणजे हे बघा, या डायग्रामॅटिकली पण थोडंसं बघूया. एक पार्टिकल या डायरेक्शनने गेला, दुसरा पार्टिकल या डायरेक्शनने गेला, तर P1 आणि P2 या दोघांचा जो रिझल्टंट येणार आहे तो या डायरेक्शन येणार आहे. त्याच्या बरोबर काय होणार आहे, अपोजिट डायरेक्शन, म्हणजे P1 आणि P2 यांचा जो रिझल्टंट असणार ना, त्याच्या अपोजिट डायरेक्शन एक्झॅक्टली काय असणार आहे, थर्ड पार्टिकल ट्रॅव्हल करणार आहे. लक्षात येतंय. म्हणजे बॉम्ब ॲट रेस्ट एक्सप्लोड इंटू 3 पीसेस झाला, तर हे लक्षात ठेवा की 2 पार्टिकलच्या मोमेंटमचा जो रिझल्टंट असणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल P1 आणि P2 चा रिझल्टंट हा मध्ये येणार आहे, त्यांच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन काय असतो, त्या रिझल्टंटच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन थर्ड पार्टिकलचं मोमेंटम असतं. आता 2 पार्टिकल एकमेकाला परपेंडिक्युलर डायरेक्टली गेले, एक काही क्वेश्चन मध्ये दिलेलं असतंय, बॉम्ब ॲट रेस्ट एक्सप्लोड इंटू 3 पीसेस, 2 ऑफ देम फ्लाय परपेंडिक्युलर टू इच अदर, असं म्हटलं तर काय होणार आहे, थर्ड पार्टिकलचं मोमेंटम म्हणजे काय होणार आहे, √p1² + p2² फक्त होणार आहे. कारण का p1² + p2² + 2p1p2 cos of 90 होणार ना इथं, cos of 90 म्हणजे 0, म्हणजे थर्ड टर्म काय होते, कॅन्सल होते. ओके, त्याच्यानंतर एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब इन द मोशन. आता एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब इन मोशनचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला तो व्हेक्टर मेथडनच सॉल्व्ह करावा लागतो. त्याच्यासाठी व्हेक्टर तुमचा टॉपिक व्यवस्थित पाहिजे. ओके, तर याच्यामध्ये बॉम्ब एक्सप्लोड व्हायच्या अगोदर तो मोशन मध्ये असणार आहे, त्याचं मोमेंटम, इनिशियल मोमेंटम अगोदर व्हेक्टर फॉर्म मध्ये काढायचं, इनिशियल मोमेंटम. आणि एक्सप्लोजन झाल्यानंतर 2 पीसेस तयार झालेले असतील तर p इनिशियल इज इक्वल टू p1 बार + p2 बार करायचा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. 3 पीसेस मध्ये एक्सप्लोजन झालेलं असेल तर p1 बार + p2 बार प्लस काय करायचं आहे, p3 बार करायचं आहे. लक्षात आहे. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, पुन्हा एकदा बघा, जर रेस्ट मध्ये असेल आणि एक्सप्लोजन झालं 2 पीसेस मध्ये, m1v1 = m2v2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. एक्सप्लोजन बॉम्ब ॲट रेस्ट अँड एक्सप्लोडेड इंटू 3 पीसेस झालं तर काय करायचं, p3 = √p1² + p2² + 2p1p2 cos θ वापरायचं. आणि बॉम्ब जर मोशन मध्ये असेल तर p इनिशियल इज इक्वल टू p1 बार + p2 बार + p3 बार असं करायचं आहे. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागणार आहे. ओके, म्हणजे याच्यासाठी तुम्हाला व्हेक्टर मेथडच यूज करावे लागणार. म्हणजे इनिशियल मोमेंटम व्हेक्टर फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करावं लागेल, फायनल मोमेंटम देखील प्रत्येक पार्टिकलचं व्हेक्टर फॉर्म मध्ये काढावं लागणार. आणि त्याच्यानंतर मग काय करणार आहात, त्या व्हॅल्यू सगळ्या प्लेस केल्या की तुम्हाला आन्सर मिळेल. ओके, त्याच्यानंतर मोशन ऑफ ए पर्सन ऑन द बोट. ओके, मोशन ऑफ ए पर्सन ऑन द बोट. हे बघा, हे बुलेट फायरिंग फ्रॉम द गन त्या टाईपची ही केस आहे.
सपोज अशा प्रकारे एक बोट आहे. डायरेक्टली याचा फक्त शॉर्टकट फॉर्म्युला सांगतो. ही बोट आहे आणि या बोटवर एक पर्सन आहे. सुरुवातीला दोघेही रेस्टमध्ये आहेत. बोट पण आणि पर्सन पण रेस्टमध्ये आहेत. ठीक आहे. आता हा पर्सन सपोज फी व्हेलॉसनं लेफ्टला रन करायला लागला, तर बोट काय होणार आहे, सर्टन व्हेलॉसनं म्हणजे फी बी व्हेलॉसनं राईटला रन करणार आहे. ओके. तर इथं फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. इथं काय विचारलं जातं, पर्सनची व्हेलॉसिटी दिली असते आणि बोटची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायला सांगतात. तर व्हेलॉसिटी ऑफ बोट येणार आहे m/m+m, हा शॉर्टकट फॉर्म्युला लक्षात ठेवा, इंटू व्हेलॉसिटी ऑफ द पर्सन येणार आहे. ओके. याच्यामध्ये स्मॉल एम म्हणजे पर्सनचं मास आणि कॅपिटल एम म्हणजे काय असणार आहे, बोटचं मास. ओके. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर एक्झाम्पल असं होणार आहे. सपोज 40 kgचा एक पर्सन आहे, 40 kgचा पर्सन आहे आणि तो एका बोटवर 10 मीटर पर सेकंड या स्पीडनं पळायला लागलाय. जर बोटचं मास 200 kg असेल, बोटचं मास 200 kg असेल, तर पर्सन 10 मीटर पर सेकंडनं पळत असताना ती बोट जी आहे ती किती मीटर पर सेकंडनं पाठीमागं रन करणार आहे. तर व्हेलॉसिटी ऑफ बोट, हे मास ऑफ द बोट दिले, सॉरी कॅपिटल एम. तर व्हेलॉसिटी ऑफ बोट कसं काढणार बघा, तर स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इंटू काय करायचं, व्हेलॉसिटी ऑफ द पर्सन करायचं आहे. तर स्मॉल एम येणार आहे 40, कॅपिटल एम प्लस स्मॉल एम म्हणजे याची व्हॅल्यू होणार आहे 240 इंटू काय होणार आहे 10. सो आन्सर येणार आहे 10/6. ओके. 40 डिवायडेड बाय 240 म्हणजे 1/6 येणार. सो 1/6 इंटू 10 दॅट इज 10/6 हे आन्सर येणार आहे. ओके. सो पर्सन रनिंग ऑन द बोटचा शॉर्टकट फॉर्म्युला काय आहे, वन्स अगेन m/m+m इंटू व्हेलॉसिटी ऑफ द पर्सन. ओके. m/m+m इंटू व्हेलॉसिटी ऑफ पर्सन ही केस इथं येणार आहे. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट, मोशन ऑफ द टू ब्लॉक्स कनेक्टेड बाय द स्प्रिंग. म्हणजे अशा प्रकारे सपोज एक स्प्रिंग आहे आणि या स्प्रिंगला काय केलेलं आहे, दोन्ही एंडला 2 ब्लॉक लावलेले आहेत. याचं मास आहे m1, याचं मास आहे m2. ओके. एका स्प्रिंगला ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट k आहे, ओके, अशा स्प्रिंगला 2 ब्लॉक लावलेले आहेत. ओके. आणि हे दोन्ही ब्लॉक काय केले, साईडला ओढले म्हणजे स्प्रिंग स्ट्रेच होईल आणि सोडून दिले. तर m1 ब्लॉक राईटला जाणार आणि m2 ब्लॉक लेफ्टला जाणार आहे. तर m1 ब्लॉकची व्हेलॉसिटी दिलेली असेल तर m2 ब्लॉकची व्हेलॉसिटी काढता आली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे दोघांच्या मोमेंटमचा रेशो इथे विचारला तर तो काय येणार आहे, 1:1 येणार आहे. ओके. 1:1 म्हणजे ज्या मोमेंटमनं लेफ्टचा ब्लॉक राईटला जाणार आहे तेवढ्याच मोमेंटमनं राईटचा ब्लॉक जो आहे तो लेफ्टला ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजे 2 ब्लॉक्स स्प्रिंगला कनेक्ट केलेत, स्प्रिंग स्ट्रेच केली म्हणजे ब्लॉक एकमेकांपासून दूर नेले आणि सोडून दिले, तर सेम काय येतं, दोघांचं मोमेंटम सेम येतं. म्हणजेच पुन्हा एकदा व्हेलॉसिटीचा रेशो काय येतो, v1/v2 इज इक्वल टू m2/m1 येणार आणि कायनेटिक एनर्जीचा रेशो काय येतो, वन्स अगेन k1/k2 इज इक्वल टू m2/m1. म्हणजे फॉर्म्युले पुन्हा पुन्हा तेच रिपीट होत आहेत, लक्षात घ्या. ओके. म्हणजे याच्यामध्ये एका ब्लॉकची व्हेलॉसिटी दिलेली असेल तर दुसऱ्या ब्लॉकची व्हेलॉसिटी काढता आली पाहिजे. वन्स अगेन सिंपल क्वेश्चन ऑन दिस विल बी लाईक दिस. Two blocks, okay, two blocks are connected as shown in figure. Okay. First blockचं मास आहे 2 kg and second blockचं मास आहे that is 3 kg. Okay. 3 kgचा ब्लॉक जो आहे स्ट्रेच करून सोडून दिल्यानंतर 3 kgचा ब्लॉक सपोज 30 मीटर पर सेकंडनं टुवर्ड्स लेफ्ट ट्रॅव्हल करत असेल, त्यावेळी 2 kgचा ब्लॉक किती व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असणार आहे. तर या ठिकाणी m1v1 इज इक्वल टू काय करायचं आहे, m2v2 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे दोघांचं मोमेंटम सेम असणार ना, मोमेंटम सेम म्हणजे m1v1 इज इक्वल टू m2v2 दॅट इज 2 इंटू v1 येणार, याचं मास 2 आहे, व्हेलॉसिटी सपोज v1 असेल, इज इक्वल टू m2 म्हणजे काय येणार आहे, 3 इंटू व्हेलॉसिटी येणार आहे दॅट इज इक्वल टू 30. सो v1 येणार आहे 90 डिवायडेड बाय 2 म्हणजे आन्सर येणार आहे 45 मीटर पर सेकंड. सो दिस इज द आन्सर. ओके. इथं व्हेलॉसिटीचा रेशो विचारला तर v1/v2 हा रेशो विचारला तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास दॅट इज 3 डिवायडेड बाय 2 येणार आहे, किंवा कायनेटिक एनर्जीचा रेशो देखील विचारला तरी काय येणार आहे, 3/2 येणार आहे, कारण v1/v2 m2/m1 k1/k2 देखील काय असतं, m2/m1च असतं. ओके. नेक्स्ट आहे दॅट इज इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल. म्हणजे काय, इक्विलिब्रियम ऑफ दी पार्टिकल.
आता इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल काय असतं बघा, नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल इज इक्वल टू 0, देन पार्टिकल इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. म्हणजे पार्टिकलवर नेट फोर्स 0 असेल तर त्याला काय म्हणतो आपण, इक्विलिब्रियम असं म्हणतो. म्हणजे summation of all horizontal forces is equal to 0, that is vector sum of all horizontal forces is equal to 0, vector sum of all vertical forces is equal to 0. किंवा x डायरेक्शन ऍक्ट होणाऱ्या सगळ्या फोर्सेसची ऍडिशन म्हणजे वेक्टर ऍडिशन 0 येणार आहे. y डायरेक्शन ऍक्ट होणाऱ्या सगळ्या फोर्सेसची वेक्टर ऍडिशन 0 येणार आहे. आणि z डायरेक्शन ऍक्ट होणाऱ्या सगळ्या फोर्सेसची वेक्टर ऍडिशन काय होणार आहे, 0 येणार आहे. असं जर होत असेल तर काय होतं, पार्टिकलला आपण इक्विलिब्रियमला आहे असं म्हणतो. आता याच्याच रिलेटेड एक इथं महत्वाचा पॉइंट आहे बघा. ओके, हा पॉइंट काय बघा, तर इफ n इक्वल मॅग्निट्यूड कोप्लेनर फोर्सेस acting simultaneously at a point with the angle between any two adjacent forces is theta, keep it in equilibrium, then theta is equal to काय येणार आहे, 360/n येणार आहे. ओके, किंवा याचा दुसरा मिनिंग असं म्हणू शकतो, समजा n इक्वल फोर्सेस असतील, इक्वल म्हणजे मॅग्निट्यूड मध्ये इक्वल मॅग्निट्यूडचे फोर्सेस असेल, इक्वल मॅग्निट्यूड फोर्सेस असतील n. ओके, आणि कुठल्याही दोन फोर्सेस मधला अँगल 360 बाय काय असेल, n असेल, तर तिथं काय असते, कंप्लीट इक्विलिब्रियम असते किंवा रिझल्टंट फोर्स 0 असतो. एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर एक्झाम्पल असं होणार आहे, सपोज दोनच फोर्सेस आहेत F आणि F आणि त्यांच्यामध्ये अँगल आहे 180 डिग्री. अँगल 180 डिग्री म्हणजे एक फोर्स टुवर्ड्स राईट ऍक्ट होत असेल तर दुसरा फोर्स काय होणार आहे, 180 डिग्री म्हणजे टुवर्ड्स लेफ्ट ऍक्ट होणार आणि रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू 0. दुसरे एक्झाम्पल, तीन फोर्सेस असतील F, F अँड F म्हणजे इक्वल मॅग्निट्यूडचे तीन फोर्सेस आहेत आणि त्यांच्यामधला अँगल 120 120 या पद्धतीने असेल, 120 120 अँड 120. वन्स अगेन हिअर रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू 0. फोर फोर्सेस असतील F, F, F मॅग्निट्यूडचे, म्हणजे सगळ्यांचे मॅग्निट्यूड तेवढेच पाहिजेत. फोर फोर्सेस इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत आणि त्यांच्यामध्ये अँगल 90 डिग्री असेल, 90 डिग्री म्हणजे एक राईटला, दुसरा बॉटमला, तिसरा लेफ्टला, चौथा अपवर्ड, असं जर असेल ना तरी देखील सगळे फोर्सेस एकमेकाला कॅन्सल करणार आणि इक्विलिब्रियम क्रिएट होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, इक्वल मॅग्निट्यूडचे फोर्सेस असतील म्हणजे F, F, F सगळे फोर्सेस असतील आणि कुठल्याही म्हणजे त्यांच्यामधला अँगल, त्या फोर्सेस मधला, सक्सेसिव्ह फोर्सेस मधला अँगल जर काय असेल 360/n असेल तर ते सगळे फोर्सेस एकमेकाला कॅन्सल करतात आणि रिझल्टंट फोर्स काय येतो, 0 येतो. त्याच्यानंतर टेन्शन इन वायरचं हे एक चांगलं एक्झाम्पल आहे बघा. नेक्स्ट एक्झाम्पल, टेन्शन इन हॉरिझॉन्टली टाईट स्ट्रिंग. बघा इथं काय दिलंय, एक हॉरिझॉन्टल स्ट्रिंग आहे आणि सेंटरला, त्याच्या एक्झॅक्टली सेंटरला काय केलेलं आहे, mg एवढं वेट लावलेलं आहे. mg वेट लावल्यानंतर काय होणार आहे, ते खाली सरकणार आहे, म्हणजे असं होणार. म्हणजे दोन्ही एंडला काय केलेलं आहे, बांधलेलं आहे आणि एक्झॅक्टली मिडलला काय लावलेलं आहे, mg एवढं वेट लावलेलं आहे. मिडलला वेट लावल्यामुळे मिडल पॉईंट काय होणार आहे, खाली सरकणार आहे. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग कॅल्क्युलेट करायचं आहे. टेन्शन इन स्ट्रिंग बघा, तर टेन्शन इन द स्ट्रिंग टुवर्ड्स राईट असं ऍक्ट होणार आहे, टुवर्ड्स लेफ्ट या पद्धतीने ऍक्ट होणार आहे. ओके, आता या स्ट्रिंगनं हा अँगल जर थीटा केलेला असेल, म्हणजे सुरुवातीला स्ट्रिंग हॉरिझॉन्टल असणार ना, वेट लावल्यानंतर काय होणार आहे, थीटा अँगल मध्ये खाली बेंड होणार. ओके, तर हॉरिझॉन्टल बरोबर थीटा अँगल मध्ये खाली जर बेंड झालेली असेल तर इथं कॅल्क्युलेशन कसं होणार बघा. कॅल्क्युलेशन, तर टेन्शन, आता हा अँगल थीटा असेल तर इथला अँगल येणार आहे 90 मायनस थीटा. इथला अँगल थीटा असेल तर इथला अँगल येणार 90 मायनस थीटा. त्याच्यामुळे अपवर्ड कंपोनंट काय येणार आहे, टी कॉस ऑफ 90 मायनस थीटा, म्हणजे या फोर्सचा. तसा इकडचा जो टेन्शन आहे त्याचा देखील अपवर्ड कंपोनंट येणार आहे टी कॉस 90 मायनस थीटा. म्हणजे टोटल अपवर्ड फोर्स येणार आहे, टोटल अपवर्ड फोर्स म्हणजे त्या पार्टिकलला सेंटर पॉइंटला टोटल अपवर्ड फोर्स येणार आहे 2t कॉस ऑफ 90 मायनस थीटा येणार. म्हणजेच काय येणार आहे, 2t साइन ऑफ थीटा येणार आहे अपवर्ड फोर्स. आणि डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे, mg. म्हणजे इक्वेशन काय येणार आहे, 2t साइन थीटा इज इक्वल टू mg येणार आहे. सो टेन्शन इन द स्ट्रिंगचा फॉर्म्युला काय येतो, mg डिवायडेड बाय 2 साइन थीटा. ओके, म्हणजे एक हॉरिझॉन्टली टाईट स्ट्रिंग आहे आणि त्याला मध्ये आपण काय केलं, mg एवढं वेट लावलं तर मधला पॉइंट जो आहे तो खाली जाणार आहे आणि स्ट्रिंगनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल किती असणार, केलेला अँगल थीटा असेल तर स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती होणार आहे, mg बाय 2 साइन थीटा.
ओके, आता याच्यावर क्वेश्चन कसा असतो हे देखील लक्षात घ्या. ओके, सपोज तुम्हाला अशा डायग्राम दिल्या. दिस इज द फर्स्ट डायग्राम, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला मिडलला वेट mg लावलेला आहे. ओके, त्याच्यानंतर दिस इज द सेकंड डायग्राम, लाईक दिस. नंबर ऑफ डायग्राम येणार आहे तिथं आता. ओके, आफ्टर दॅट दिस इज द थर्ड डायग्राम. प्रत्येक ठिकाणी काय केलेलं आहे, बॉटमला वेट लावलेला आहे. तर क्वेश्चन विचारला सपोज, याच्यामध्ये कुठल्या केसमध्ये स्ट्रिंगमध्ये सगळ्यात जास्त टेन्शन क्रिएट होईल? कुठल्या केसमध्ये सगळ्यात जास्त टेन्शन क्रिएट होईल? बघा, टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे, साइन थिटा. म्हणजे थिटा जर जास्त असेल तर साइन थिटा जास्त येणार आणि टेन्शन कमी येणार आहे. म्हणजे जिथं थिटा सगळ्यात जास्त असणार आहे, थिटा म्हणजे काय, स्ट्रिंगनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल. तर तिसऱ्या केसमध्ये सगळ्यात जास्त अँगल केलेला आहे बघा. स्ट्रिंगनं हॉरिझॉन्टल बरोबर थर्ड केसमध्ये सगळ्यात जास्त अँगल केलेला आहे. ओके, फर्स्ट केसमध्ये सगळ्यात कमी आहे. फर्स्ट केसमध्ये सगळ्यात कमी आहे, सेकंड केसमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि थर्ड केसमध्ये सगळ्यात जास्त अँगल आहे. जिथं सगळ्यात जास्त अँगल तिथं टेन्शन काय असणार आहे, कमी. सो थर्ड केसमध्ये स्ट्रिंगमध्ये टेन्शन काय होणार आहे, सगळ्यात कमी होणार आहे. लक्षात येत आहे? तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. सो हॉरिझॉन्टली टाईट स्ट्रिंग मध्ये टेन्शनचा फॉर्म्युला असतो T इज इक्वल टू mg डिवायडेड बाय 2 साइन थिटा आणि थिटावर ते टेन्शन डिपेंडेंट असते. ओके, जेवढी स्ट्रिंग व्हर्टिकल होणार तेवढं त्याच्यामधलं टेन्शन काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे टेन्शन जे आहे ते कशावर डिपेंड असतं, त्या अँगलवर डिपेंडंट असतं. त्याच्यानंतर व्हेरी सिंपल थेरम इज लेमीज थेरम. ओके, लेमीज थेरमच्या साइन अनेक प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतो आपण, लक्षात घ्या. तर लेमीज थेरम काय सांगतो, लेमीज थेरम कधी यूज करायचा, जर तीनच फोर्सेस ऍक्ट होत असतील तर. तीनच फोर्सेस ऍक्ट होत असेल तर. म्हणजे हा F1 फोर्स आहे, F1 च्या अपोजिटचा अँगल θ1 असेल. हा F2 फोर्स असेल, F2 च्या अपोजिटचा अँगल काय असेल, θ2 असेल. आणि हा F3 फोर्स असेल आणि F3 च्या अपोजिट अँगल काय असेल, θ3 असेल. तर काय होणार बघा, F1 बाय साइन θ1 इज इक्वल टू F2 बाय साइन θ2 असतं, इज इक्वल टू F3 बाय काय असतं, साइन θ3 असतं. ओके, म्हणजे F1 डिवायडेड बाय त्याच्या अपोजिटच्या अँगलचा साइन थिटा, F2 डिवायडेड बाय त्याच्या अपोजिटचा अँगल इज इक्वल टू काय येणार आहे, F3 डिवायडेड बाय साइन थिटा. या पद्धतीने ते येणार आहे. याचा एक सिंपल न्यूमेरिकल लेमीज थेरमशी रिलेटेड सिंपल न्यूमेरिकल प्रॉब्लेम जो आहे तो कसा येऊ शकतो बघा, आणि आपण कशा पद्धतीने तो इझिली सॉल्व्ह करू शकतो, लक्षात घ्या. सपोज क्वेश्चन असा सांगितला की या पद्धतीनं एक स्ट्रिंग जी आहे ती या पद्धतीनं दोन रिजिड सपोर्टला बांधलेली आहे आणि इथं वेट सस्पेंड केलेला आहे, दॅट इज इक्वल टू mg. ओके, तर हा तर अँगल इथं 90 डिग्री आहे, हा अँगल आहे 120 डिग्री. तर क्वेश्चन मध्ये विचारलं की इथं डाऊनवर्ड फोर्स किती आहे, mg. तर या स्ट्रिंग मधलं टेन्शन T1 असेल आणि या स्ट्रिंग मधलं टेन्शन T2 असेल. तर T1 T2 चा रेशो किती असेल किंवा T1 किती असेल, T2 किती असेल. आता इथे एकूण तीनच फोर्सेस तुम्हाला दिसत आहेत, एक म्हणजे T1, दुसरा म्हणजे T2 आणि तिसरा म्हणजे mg. इथं लेमीज थेरम यूज करा. कसं येणार बघा, T1 डिवायडेड बाय T1 चे अपोजिट अँगल किती आहे, 90, साइन 90 इज इक्वल टू काय करणार आहे, T2 फोर्स इकडे ऍक्ट होणार आहे, T1 इकडे ऍक्ट होणार आहे. T2 डिवायडेड बाय T2 चे अपोजिट अँगल किती येणार, हा 120 डिग्री आहे, लक्षात घ्या. हा 90 आहे, म्हणजे इकडचा किती येणार आहे, टोटल किती असतो, एखाद्या पॉइंटचा टोटल अँगल 360 डिग्री असतो. म्हणजे 120 आणि 90 मायनस केलं, 120 प्लस 90 म्हणजे किती होणार आहे, 210 होणार. म्हणजे इकडे असणार आहे 150 डिग्री. लक्षात घ्या, T2 डिवायडेड बाय साइन 150 इज इक्वल टू काय येणार आहे, mg डिवायडेड बाय काय येणार आहे, mg डिवायडेड बाय साइन 120 येणार आहे. हे फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे T1 डिवायडेड बाय साइन 90 म्हणजे T1 बाय 1 येणार. T2 डिवायडेड बाय साइन 150 म्हणजे साइन 30 असतं, दॅट इज 1/2. बघा, 90 डिग्री पेक्षा जास्त अँगल असेल तर काय करायचं, 180 मधून तो अँगल काय करायचा, मायनस करायचा. 180 मधून मायनस करा, दॅट इज साइन 150 म्हणजे साइन 30 असतं, साइन 30 म्हणजे हाफ. आणि mg डिवायडेड बाय काय येणार आहे, साइन 120.
साइन ऑफ 120 म्हणजे साइन ऑफ 60 येणार. साइन 60 म्हणजे √3/2. ओके, T1/T2 रेशो विचारला तर काय येणार आहे? T1/T2 इज इक्वल टू 2/1 येणार. किंवा T2 इन टर्म्स ऑफ mj काढायचं असेल तर T2/2 इज इक्वल टू mj/√3/2 इक्वेट करायचं. आणि T1 काढायचं असेल तर T1 इज इक्वल टू mj डिवायडेड बाय √3/2 करायचं. व्हेरी सिम्पल. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या डायग्राम मध्ये 3च फोर्सेस तुम्हाला दिसले तर तुम्ही लेमीज थेरम वापरून क्विकली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय. व्हेरी क्विकली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय. त्याच्यामुळे हा लेमीज थेरम जो आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे बघा. ठीक आहे, 3च फोर्सेस दिसले तर करायचं आहे ते. त्याच्यानंतर फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे एनी रेफरन्स विथ रिस्पेक्ट टू विच मोशन ऑफ द ऑब्जेक्ट इज डिस्क्राइब्ड. फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये दोन आहेत. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, ज्यालाच काय म्हणतो आपण नॉन एक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतो. ओके, द फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज ऍट द रेस्ट ऑर इन युनिफॉर्म मोशन. जी फ्रेम ऑफ रेफरन्स रेस्ट मध्ये असते किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असते त्याला काय म्हणतो आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा नॉन एक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतो. इथं न्यूटन्स लॉज काय होतात? उभे होतात. इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स न्यूटन्स लॉज आर ओबेड. आता इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ऍक्सेलरेशन कुणामुळे क्रिएट होतं? तर ऍक्सेलरेशन इज कॉज्ड बाय द रियल फोर्सेस ओनली. ऍक्सेलरेशन इज कॉज्ड बाय रियल फोर्सेस ओनली. म्हणजे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये फक्त रियल फोर्सेस ऍक्ट होतात. ओके, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सला न्यूटनियन किंवा गॅलिलियन फ्रेम ऑफ रेफरन्स असे म्हटलं जातं. आणि इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये इक्वेशन असतं, दॅट इज फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. रियल फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. द फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज मुव्हिंग विथ ऍक्सेलरेशन. एखादी फ्रेम ऑफ रेफरन्स ऍक्सेलरेशन ट्रॅव्हल करत असेल तर त्याला काय म्हणायचं? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणायचं. ओके, तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे होत नाही. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे होत नाहीत. आणि जर ओबे करायचे असतील तर काय करावं लागतं? आपल्याला ऍडिशनल एक सुडो फोर्स कन्सिडर करावा लागतो. हे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ऍक्सेलरेटेड किंवा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे होत नाहीत. आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागतं? आणखी एक सुडो फोर्स कन्सिडर करावा लागतो. त्याच्याशिवाय ते न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे होत नाहीत. आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ऍक्सेलरेशन कुणामुळे क्रिएट होतं? बोथ रियल फोर्सेस ऍज वेल ऍज सुडो फोर्स. ओके, आणि याचं इक्वेशन येणार आहे मास इंटू ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स. असं इक्वेशन येत नाही या केसमध्ये. तर रियल फोर्स प्लस सुडो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन येणार आहे. त्याच्यानंतर 4 बेसिक टाइप ऑफ फोर्सेस माहित आहे तुम्हाला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड सो ऑन. ओके, आता based on frame of reference there are two types of forces, real forces and the pseudo forces. Okay, real forces and the pseudo forces. Real forces कशामुळे क्रिएट होतात? इंटरॅक्शन बिटवीन द टू बॉडीज. दोन बॉडीच्या इंटरॅक्शन मुळे, म्हणजे दोन बॉडीज जे आहेत ते एकमेकाबरोबर ग्रॅव्हिटेशनली इंटरॅक्ट करतात किंवा चार्जेसच्या साइनने इंटरॅक्ट करतात किंवा आणखी मॅग्नेटिक फोर्समुळे इंटरॅक्ट करतात आणि त्यांच्यामुळे फोर्स क्रिएट होतो, त्याला रियल फोर्स म्हणायचं. आणि जो फोर्स इनर्शियामुळे बेसिकली क्रिएट होतो किंवा जो अननोन इंटरॅक्शनमुळे असतो त्याला सुडो फोर्स असं म्हणतो. रियल फोर्सेस हे नेहमी पेअर्स मध्ये एक्झिस्ट करतात. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगायला लागलोय? कारण हे एमसीक्यू मध्ये काही वेळेला याच्यावर थेरॉटिकल क्वेश्चन येऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिलेटेड टू द रियल फोर्स किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग रिलेटेड टू द सुडो फोर्स, अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यासाठी ह्या गोष्टी जरा व्यवस्थित रीड करा, ह्या महत्वाच्या आहेत. ओके, रियल फोर्सेस हे नेहमी पेअर मध्ये असतात, सिंगल कधी नसतो. तर सुडो फोर्स हा नेहमी सिंगल एक्झिस्ट करतो. रियल फोर्सेस दोन्ही प्रकारच्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये एक्झिस्ट करतो, दॅट इज इनर्शियल एज वेल एज नॉन इनर्शियल. आणि सुडो फोर्स फक्त नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ऍक्ट होतो. ओके, त्याचबरोबर रियल फोर्स जो आहे
तो ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शननं ऍक्ट होतो. तर सुडो फोर्स जो आहे ना तो काय होतो, ऍक्सेलरेशनच्या अपोजिट डायरेक्शन ऍक्ट होतो. अपोजिट डायरेक्शन ऑफ द ऍक्सेलरेशन. रिअल फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन असतं, तर सुडो फोर्स इज इक्वल टू मायनस मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. लक्षात घ्या, मायनस मास इंटू ऍक्सेलरेशन. एक्झाम्पल द्यायचं झालं सुडो फोर्सचं, तर सपोज सुरुवातीला बस आणि पॅसेंजर रेस्ट मध्ये आणि बस सडनली पुढे गेली, म्हणजे बसला ऍक्सेलरेशन कुठं मिळालं, फॉरवर्ड डायरेक्शन. त्यावेळी पॅसेंजरवर सुडो फोर्स ऍक्ट होतो आणि सगळे पॅसेंजर पाठीमागे पडतात. म्हणजे सुडो फोर्सची डायरेक्शन काय असणार आहे, अपोजिट टू द ऍक्सेलरेशन असणार आहे. रिअल फोर्सेस मध्ये ऍक्शन रिॲक्शन असते, सुडो फोर्सेस मध्ये रिॲक्शन नसते. एक्झाम्पल इथं दिलेले आहे. Also, there are two types of forces: contact forces, non-contact forces. Forces which arises due to contact between the two bodies, त्याला contact forces म्हणायचं. याच्यामध्ये आहे टेन्शन, स्प्रिंग फोर्स, विस्कस फोर्स, buoyant force. ओके, these are the contact forces. आता contact forces हे इलेक्ट्रिकल इन नेचर असतात. ओके, आणि ते मोस्टली डिफॉर्मेशन मुळे क्रिएट होतात, ड्यू टू डिफॉर्मेशन. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस जे आहेत ते विदाउट एनी कॉन्टॅक्ट काय करतात, एकमेकावर फोर्स एक्झर्ट करतात. म्हणजे याच्यामध्ये आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ओके, आणि हे क्वांटम पार्टिकलच्या एक्सचेंज मुळे काय होतात, क्रिएट होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कन्झर्वेटिव्ह फोर्स अँड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, आता हे कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स हे वर्कडनशी रिलेटेड कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. जर एखाद्या फोर्सनं केलेलं वर्कडन इनडिपेंडंट ऑफ पाथ असेल, एखाद्या फोर्सनं केलेलं वर्कडन इंडिपेंडंट ऑफ पाथ असेल, तर त्याला काय म्हणायचं, कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणायचं. आणि एखाद्या फोर्सनं केलेलं वर्कडन पाथवर डिपेंड असेल, कुठल्या म्हणजे पाथ चेंज झाला की वर्कडन चेंज होते असं जर असेल, तर त्याला काय म्हणतो आपण, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हणतो. ओके, वर्कडन बाय द फोर्स डिपेंड्स ऑन पाथ असेल, देन इट इज कॉल्ड ॲज नॉन कन्झर्वेटिव्ह. इथं नॉन हा वर्ड लिहायचा राहिला, लक्षात घ्या, नॉन कन्झर्वेटिव्ह. पाथवर डिपेंडंट नसेल तर त्याला कन्झर्वेटिव्ह म्हणायचं, आणि पाथवर डिपेंड असेल तर त्याला नॉन कन्झर्वेटिव्ह म्हणायचं. कन्झर्वेटिव्ह म्हणजे ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस किंवा स्प्रिंग फोर्सेस एटसेट्रा. नॉन कन्झर्वेटिव्ह मध्ये फ्रिक्शनल फोर्स किंवा विस्कस फोर्स या टाइपचे फोर्सेस येतात. ओके, नेक्स्ट पार्ट, दॅट इज टेन्शन इन स्ट्रिंग. स्ट्रिंगशी रिलेटेड सगळे फॉर्म्युले आता बघायचे आहेत आपल्याला. टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके, तर टेन्शन इन स्ट्रिंगचे फॉर्म्युले काय काय येणार बघा. आता याच्यामध्ये एखाद्या स्ट्रिंग मध्ये टेन्शनची डायरेक्शन कशी असते हे फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे, त्या स्ट्रिंगवर क्रॉस मार्क काढायचा आहे. म्हणजे सपोज ही एक स्ट्रिंग आहे, सपोज देर इज अ स्ट्रिंग लाईक दिस, सपोज देर इज अ स्ट्रिंग लाईक दिस. ठीक आहे, एका सपोर्ट पासून काय केलेलं आहे, त्याला फिक्स केलेलं आहे आणि खाली मास लावलेला आहे यम. ठीक आहे, तर डाऊनवर्ड फोर्स याच्यामध्ये एम जी क्रिएट होणार आहे आणि स्ट्रिंग मध्ये असणार आहे टेन्शन टी. आता या टेन्शनची डायरेक्शन कशी असणार, तर याच्यासाठी हा तुम्हाला क्रॉस काढावा लागणार आहे. आणि क्रॉस काय सांगतो, तर हा एवढा खालचा पार्ट जर कन्सिडर केला तुम्ही, लक्षात घ्या, तर याचा मिनिंग काय होतो, टेन्शन इज ऍक्टिंग इन अपवर्ड डायरेक्शन ऑन दिस मास. या मासवर टेन्शन कसं ऍक्ट होत आहे, अपवर्ड डायरेक्शन. तर या सपोर्टवर हे टेन्शन कसं ऍक्ट होणार आहे, इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. तर या पद्धतीने टेन्शनची डायरेक्शन असते, लक्षात घ्या. म्हणजे रिजिड सपोर्टला टेन्शन खाली ओढतंय आणि या ब्लॉकला टेन्शन काय होतंय, वर ओढतंय. त्याच्यानंतर हे बघा, आता एका फिक्स्ड सपोर्ट पासून एका यम मासच्या ब्लॉकला स्ट्रिंगच्या साइनस सस्पेंड केलेला असेल आणि हे कंप्लीट सिस्टीम रेस्ट मध्ये असेल, कंप्लीट सिस्टीम रेस्ट मध्ये असेल किंवा युनिफॉर्म स्पीडनं ट्रॅव्हल करत असेल, तर टेन्शन इज एक्झॅक्टली इक्वल टू किती येतं, एमजी येतं. टेन्शन इज एक्झॅक्टली इक्वल टू एमजी. जर काय असेल, रेस्ट मध्ये असेल किंवा युनिफॉर्म स्पीडनं ट्रॅव्हल करत असेल, तर हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. टेन्शन इज इक्वल टू एमजी. जर हे ऍक्सेलरेशननं वर जात असेल, ऍक्सेलरेशननं वर जात असेल किंवा डिसेलरेशननं खाली जात असेल, तर टेन्शनचा फॉर्म्युला आहे तो टी इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट जी प्लस ए. ओके, म्हणजे पुन्हा एकदा बघा, एका स्ट्रिंगला एक मास एम लावलेला आहे आणि आता काय केलं आपण, ही सगळी सिस्टीम ऍक्सेलरेशननं खाली नेली किंवा डिसेलरेशननं म्हणजे रिटार्डेशननं वर नेली, तर टेन्शन इन द स्ट्रिंग क्रिएट होणार आहे टी इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट जी मायनस ए. म्हणजे टेन्शनचे 3 फॉर्म्युले आहेत,
टी इज इक्वल टू एम जी पहिला फॉर्म्युला. ओके, टी इज इक्वल टू एम जी हा पहिला फॉर्म्युला आहे. दुसरा आहे टी इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट जी प्लस ए. आणि तिसरा फॉर्म्युला आहे दॅट इज टी इज इक्वल टू जी मायनस ए. ओके, म्हणजे जर रेस्ट मध्ये असेल तर टी इज इक्वल टू एम जी, रेस्ट किंवा युनिफॉर्म स्पीड असेल तर, युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल तर. ओके, ऍक्सेलरेशन वर जात असेल तर एम इन ब्रॅकेट जी प्लस ए, आणि ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर स्ट्रिंग मधलं टेन्शन येणार आहे एम इन ब्रॅकेट जी मायनस ए. त्याचबरोबर एखाद्या रोपवर मंकी चढत असेल, क्लाइंब करत असेल, सपोज देर इज अ ओके, सपोज देर इज अ rope like this which is suspended from a fixed support and there is a monkey on this rope. ठीक आहे, आणि या मंकीचं मास किती आहे, सपोज एम आहे. आता वन्स अगेन हे मंकी रेस्ट मध्ये असेल, म्हणजे स्ट्रिंगवर रेस्ट मध्ये असेल, स्ट्रिंगवर रेस्ट मध्ये असेल, किंवा ते कॉन्स्टंट युनिफॉर्म व्हेलॉसिटीने वर किंवा खाली उतरत असेल, तर टेन्शन येणार आहे एम जी. पुन्हा एकदा हे ऍक्सेलरेशन वर जात असेल तर टेन्शन येणार आहे एम इन ब्रॅकेट जी प्लस ए, आणि ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर टेन्शन येणार आहे एम इन ब्रॅकेट जी मायनस ए येणार आहे. तसंच इलेव्हेटरचा देखील प्रॉब्लेम आहे. सपोज अशा प्रकारे एक इलेव्हेटर म्हणजे लिफ्ट आहे, लक्षात घ्या, आणि आतमध्ये एक पर्सन आहे. ओके, त्या पर्सनचं मास एम आहे आणि तो सपोज एका स्प्रिंग बॅलन्सवर उभा आहे. ओके, म्हणजे लिफ्ट मध्ये एक स्प्रिंग बॅलन्स किंवा वेइंग मशीन आहे, वेइंग मशीन ज्याच्या साइन आपण वजन मोजतोय, असं वेइंग मशीन आहे आणि त्याच्यावर पर्सन उभा आहे. ठीक आहे, तर त्या पर्सनचं वजन जे आहे ते किती दाखवलं जाणार, लक्षात घ्या. तर वन्स अगेन इथं सेम फॉर्म्युले येतात. पुन्हा एकदा बघा, जर इलेव्हेटर रेस्टला असेल किंवा तो युनिफॉर्म व्हेलॉसिटीने वर किंवा खाली जात असेल, रेस्ट किंवा युनिफॉर्म मोशन असेल, व्हेलॉसिटी असेल, तर त्याचं वेट दिसणार आहे. आता वेट म्हणजे इथं काय असणार आहे, इक्वल टू नॉर्मल रिएक्शन. वेट इज एक्झॅक्टली इक्वल टू एम जी दाखवणार. जर इलेव्हेटर काय होत असेल, ऍक्सेलरेशन वर जात असेल, तर येणार आहे एम इन ब्रॅकेट जी प्लस ए, आणि ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर अपेरेंट वेट जे येणार आहे, म्हणजे वेइंग मशीन मध्ये दिसणारं जे वेट येणार आहे, एम इन ब्रॅकेट जी मायनस ए येणार आहे. आता समजा फ्रीली फॉलिंग लिफ्ट असेल, म्हणजे त्याची केबल ब्रेक झाली लिफ्टची आणि फ्रीली फॉलिंग असेल, तर वेट किती येणार आहे, वेट इज इक्वल टू येणार आहे नॉर्मल रिएक्शन, दॅट इज एम इन ब्रॅकेट जी मायनस ए करतोय ना, ऍक्सेलरेशन खाली पडत असेल तर एम इन ब्रॅकेट जी मायनस ए, म्हणजे एम इन ब्रॅकेट जी मायनस जी म्हणजे काय येणार आहे, इट इज इक्वल टू 0. बघा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जरा व्यवस्थित रिवाइज कराव्या लागतील, लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर अपेरेंट वेट इनसाइड द सॅटेलाइट, सॅटेलाइटच्या आतमध्ये वेट किती दिसतं, 0 दिसतं. याचं रिझन काय आहे, नॉर्मल रिएक्शन 0 असते म्हणून. लक्षात येतंय, हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. आर्टिफिशियल सॅटेलाइट मध्ये ऍस्ट्रॉनॉट जर असेल तर त्याला किती वजन जाणवतं, तर त्याचा आन्सर येणार आहे 0. बघा, लिफ्ट मध्ये किंवा सॅटेलाइट मध्ये वेट कुणामुळे आपल्याला क्रिएट होतं, ड्यू टू नॉर्मल रिएक्शन, आणि तिथं नॉर्मल रिएक्शन जेवढी येणार तेवढा फोर्स, तेवढं वेट जाणवणार आहे. सॅटेलाइट मध्ये नॉर्मल रिएक्शन येतच नाही, लक्षात घ्या. नॉर्मल रिएक्शन इज 0 अँड देअरफॉर वेट इज इक्वल टू 0. म्हणजे हा एक पॉइंट लक्षात ठेवा, फिलिंग ऑफ वेट इज ओनली ड्यू टू द नॉर्मल रिएक्शन. फिलिंग ऑफ वेट हे नॉर्मल रिएक्शन मुळे फक्त असतं. आता याच्यानंतर काही सिंपल प्रॉब्लेम्स आहेत. ओके, हे प्रॉब्लेम कसे सोडवायचे बघा. तर आपल्याला आता कॉन्टॅक्ट फोर्स काढायचा आहे. आता कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन द टू बॉडीज. ओके, एक सिंपल क्वेश्चन बघा याचा. सपोज देर आर टू बॉडीज लाईक दिस. पहिल्या बॉडीचा मास आहे 5 kg आणि दुसऱ्या बॉडीचा मास आहे 3 kg, आणि याच्यावर काय लावलेला आहे, 80 न्यूटनचा फोर्स लावलेला आहे, आणि हॉरिझॉन्टल फ्रिक्शनलेस सरफेस आहे. देर इज नो फ्रिक्शन, सो दिस सरफेस इज स्मूथ. तर पहिली गोष्ट इथं काय येणार आहे, ऍक्सेलरेशन किती येणार, कारण दोघे हे ऍक्सेलरेशन राईटला पळणार आहेत, आणि या दोघांच्या मध्ये कॉन्टॅक्ट फोर्स किती असेल. ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे ऍक्सेलरेशन म्हणजे टोटल फोर्स, दॅट इज 80 न्यूटन डिवायडेड बाय द टोटल मास येणार आहे. टोटल मास म्हणजे काय, 5 kg आणि 3 kg, म्हणजे किती येणार, 8 kg येणार आहे, 8 kg.
त्याच्यामुळे इथं ऍक्सेलरेशन येणार आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे ऍक्सेलरेशन येणार. 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द ऍक्सेलरेशन. आता कॉन्टॅक्ट फोर्स कसा काढायचा याच्याशी रिलेटेड एक ट्रिक सांगतो. फ्री बॉडी म्हणजे त्याला FBD काढून त्याचे इक्वेशन वगैरे लिहित बसायचं नाही, लक्षात घ्या. याला ट्रिक अशी आहे की इथला कॉन्टॅक्ट फोर्स कुणाला ढकलणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे. इथला कॉन्टॅक्ट फोर्स आहे ना त्याच्या पुढच्या पार्टिकलला ढकलत असणार आहे, म्हणजे 3 kg ला फक्त ढकलणार ना. म्हणजे दोघांच्या मधला कॉन्टॅक्ट फोर्स सपोज F असेल, स्मॉल f, तर कॉन्टॅक्ट फोर्स येणार आहे त्या कॉन्टॅक्ट फोर्सनं ढकलत असलेला मास म्हणजे पुढचं मास घ्यायचं आहे. त्या कॉन्टॅक्ट फोर्सच्या पुढचं मास म्हणजे राईटला जात असेल तर पुढचं मास म्हणजे राईटचं घ्यायचं मास आहे. ओके, 3 kg. आणि ऍक्सेलरेशन येणार आहे 10 म्हणजे येणार आहे 30 न्यूटनचा फोर्स. व्हेरी सिम्पल. ओके, तर कॉन्टॅक्ट फोर्स डायरेक्टली आलेला ऍक्सेलरेशन इंटू पुढचं मास म्हणजे तो जो कॉन्टॅक्ट फोर्स आहे ना त्याच्या पुढचं मास. म्हणजे पुढचं म्हणजे काय, राईटला जात असेल तर सगळी सिस्टीम राईटला जात असेल तर त्या कॉन्टॅक्टच्या राईटचं मास, सगळी सिस्टम लेफ्टला जात असेल तर त्या कॉन्टॅक्टच्या लेफ्टचं सगळं मास. लक्षात येत आहे. आणखी एक क्वेश्चन बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 2 ऐवजी आता 3 बॉडीज घेतो मी. Suppose once again there is a horizontal surface. There are 3 bodies like this. First is of 3 kg, second is of 2 kg and last is of 5 kg. आणि फोर्स असा लावलेला आहे, दॅट इज ऑफ 40 न्यूटन. 40 न्यूटनचा फोर्स लावलाय. तर पहिली गोष्ट म्हणजे इथं ऍक्सेलरेशन काढायचं. ऍक्सेलरेशन म्हणजे टोटल फोर्स डिवायडेड बाय टोटल मास, कारण 40 न्यूटनचा फोर्स या सगळ्या मासेसना मूव्ह करणार आहे. 3 kg, 2 kg आणि 5 kg म्हणजे टोटल मास किती येणार आहे 10 kg. टोटल ऍक्सेलरेशन फोर्स बाय मास केलं 40/10 म्हणजे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सेलरेशन आहे. म्हणजे इथला प्रत्येक पार्टिकल, प्रत्येक ब्लॉक जो आहे तो काय होणार आहे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर या ऍक्सेलरेशननं लेफ्टला ट्रॅव्हल करणार आहे. लेफ्टला ज्या डायरेक्शनला नेट फोर्स असणार त्या डायरेक्शन ऍक्सेलरेशन असणार आहे. ठीक आहे. आता 2 kg आणि 5 kg मधला कॉन्टॅक्ट फोर्स F1 असेल आणि 2 kg आणि 3 kg मधला कॉन्टॅक्ट फोर्स F2 असेल. तर F1 F2 काढायची ट्रिक कशी आहे बघा. F1 च्या पुढचे फोर्सेस, पुढचे म्हणजे काय, सगळी सिस्टीम लेफ्टला निघाली ना, तर F1 च्या लेफ्टचं टोटल मास किती आहे बघा. F1 च्या लेफ्टला असणारं सगळं मास किती, 3 + 2 म्हणजे किती येणार आहे 5 येणार ना, 5 येणार. ओके, 5 म्हणजे F1 हा जो फोर्स येणार आहे F1 इज इक्वल टू मास घ्यायचं 5 म्हणजे बरोबर आहे ना. F1 च्या पुढचे मासेस म्हणजे F1 च्या लेफ्ट हँड साइडचे मासेस 3 + 2 5 येणार आहे आणि ऍक्सेलरेशन सेम 4 म्हणजे F1 येणार आहे 20 न्यूटन आणि F2 बघा इथला कॉन्टॅक्ट फोर्स. आता 3 kg आणि 2 kg मधला कॉन्टॅक्ट फोर्स कुणाला मूव्ह करणार आहे 3 kg ला मूव्ह करणार लेफ्टला. ओके, म्हणजे F2 च्या लेफ्टचा फोर्स, लेफ्टचा मास फक्त येणार आहे 3 इंटू ऍक्सेलरेशन इज 4 म्हणजे येणार आहे 12 न्यूटन. तर या पद्धतीने F1 F2 तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, दॅट इज द शॉर्टकट. ओके, हाच शॉर्टकट आपण काय करू शकतो, स्ट्रिंगला देखील यूज करू शकतो. म्हणजे 2 ऑब्जेक्ट स्ट्रिंगनं जोडलेले आहेत. तर हाऊ मच इज द टेन्शन इन द स्ट्रिंग, लक्षात घ्या. हाऊ मच इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, हे बघा पुन्हा एकदा इथे एक मी डायग्राम ड्रॉ करतो आणि ट्रिक कशी आहे बघा, ट्रिक यूज करायची आहे. सपोज असे 2च ब्लॉक असतील विच आर कनेक्टेड बाय द स्ट्रिंग लाईक दिस, which are placed on the horizontal surface. Once again there is a smooth horizontal surface. हा आहे 3 kg चा मास आणि हा आहे 4 kg चा मास आणि फोर्स आहे टुवर्ड्स राईट दॅट इज सपोज 35 न्यूटनचा फोर्स लावलेला आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ऍक्सेलरेशन काढा. ऍक्सेलरेशन म्हणजे काय येणार आहे टोटल फोर्स डिवायडेड बाय टोटल मास दॅट इज 7. ओके, 7 5 आर 35 म्हणजे 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे काय येणार आहे टोटल ऍक्सेलरेशन येणार आहे. आता या ऍक्सेलरेशननं 4 kg पण राईटला जाणार आहे आणि 3 kg पण राईटला जाणार आहे. आता मध्ये जी स्ट्रिंग आहे तर या स्ट्रिंग मधलं टेन्शन किती,
तर स्ट्रिंग मधलं टेन्शन म्हणजे ते टेन्शन ओढत असलेलं मास. आता हे जे टेन्शन आहे ना ते कुणाला पुल करणार आहे, ओढणार आहे? 3 kg ला ओढणार ना राईटला. या स्ट्रिंग मधलं टेन्शन कुणाला ओढणार आहे, कारण सगळी सिस्टीम राईटला निघाली. लक्षात येते? म्हणजे टेन्शन काढण्यासाठी काय करायचं, ते टेन्शन ओढत असलेलं मास घ्यायचं. म्हणजे 3 kg ला ओढणार आहे ते. 3 kg इंटू ऍक्सेलरेशन 5. सो आन्सर काय येणार आहे? 15 न्यूटन इज द आन्सर. सेम प्रॉब्लेम आपण 3 मासेसला देखील यूज करू शकतो. फॉर द 3 मासेस वन्स अगेन बघा, इथं सपोज असे 3 मासेस घेतो. दिस इज द फर्स्ट मास, दिस इज द सेकंड मास, दिस इज द थर्ड मास. आणि पुन्हा एकदा ही कन्सेप्ट कुणाला अप्लाय होते? फक्त हॉरिझॉन्टल सरफेसला अप्लाय होते, लक्षात घ्या. आणि राईटला फोर्स लावलेला आहे, दॅट इज 200 न्यूटन. आणि मासेस आहेत 2 kg, 1 kg अँड 2 kg. तर इथं जी स्ट्रिंग आहे त्याच्यामधलं टेन्शन T1 असेल आणि इथं जी स्ट्रिंग आहे त्याच्यामधलं टेन्शन T2 असेल. तर T1 आणि T2 किती येणार आहे? तर बघा, सुरुवातीला टोटल ऍक्सेलरेशन काढा. टोटल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू टोटल फोर्स डिवायडेड बाय टोटल मास. 2 + 1 + 2 म्हणजे 5 येणार आहे. सो ऍक्सेलरेशन येणार आहे 40 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज द ऍक्सेलरेशन. आता सपोज मला T1 काढायचं आहे. T1 काढण्यासाठी काय करायचं आहे? T1 च्या लेफ्टचं मास, जे T1 कोणाला पुल करणार आहे? 2 kg ला पुल करणार, बरोबर ना? कारण सगळी सिस्टीम राईटला निघाली. फोर्सच्या डायरेक्शनला सगळी सिस्टीम जाणार ना. त्याच्यामुळे T1 कुणाला ओढणार आहे? 2 kg ला फक्त ओढणार आहे. तर 2 × 40 80 न्यूटन येणार आहे. म्हणजे T1 टेन्शन झालं 80 न्यूटन. आणि T2 टेन्शन किती येणार? तर T2 कुणाला पुल करणार आहे? त्याच्या पाठीमागे असणाऱ्या एवढ्या सगळ्या मासेसला ओढणार आहे. म्हणजे 1 kg आणि 2 kg म्हणजे एकूण 3 kg ला ओढणार आहे. ओके, म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन किती येणार आहे? 3 × 40 म्हणजे काय येणार आहे? 120 न्यूटन इज द आन्सर. ओके, तर या पद्धतीनं तुम्ही काय करू शकताय? टेन्शन इन द स्ट्रिंग जे आहे ही शॉर्टकट मेथड यूज करून काय करू शकताय? कॅल्क्युलेट करू शकताय. ओके स्टुडंट्स.